साधारण 3 वर्षांचं नातं होतं त्यांचं. तो फारच पजेसिव्ह, तिला बिनधास्त जगण्याची सवय, शांत. आईवडील दोघांनीही कधी तिला बंधनात अडवलं नाही. काही हवं नको असेल तर लगेच हातामध्ये हजर. ती कॉलेजमध्ये असताना त्या दोघांची भेट झाली होती. दररोज संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या वेळी ते गेटवर हजर. दोघेही लांब कुठेतरी फिरून यायचे. एकत्र मूव्ही पाहणं, फिरणं, छान हॉटेलमध्ये जेवण करणं, एकमेकांना भेटवस्तू देणं, दिवसभर चॅटिंग करणं, जणू काय यांचा जीवनक्रमच. ही त्याला प्रेमाचे पिलुडी वगैरे म्हणायची. कधी काळी फेसबुक, व्हॉट्सॲपवर बोलणारा तो रिलेशनशिपमध्ये पडल्यावर हाईकचा ब्रँड ॲम्बॅसेडर झाला म्हणायला काहीच हरकत नाही. तर असं होतं ह्यांचं प्रेम. पण प्रेमात जोपर्यंत कोणतं वाईट वळण येत नाही तोपर्यंत ते प्रेम अमर नाही होत किंवा श्रेष्ठ नाही होत. रिलेशनशिपला आता बरीच वर्ष लोटली होती. ती सतत त्याच्यामागे लागायची की आपण आपल्या नात्याबद्दल घरी सांगूया, आणि काहीही कारण देऊन तो वेळ मारून न्यायचा. लग्न ह्यालाही तिच्याशीच करायचं होतं, पण ती वेळ योग्य नाही किंवा अजून वेळ आलेली नाही असं त्याला नेहमी वाटायचं. शेवटी जे नाही झालं पाहिजे तेच झालं. तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न ठरवलं. मुलगा वेल एज्युकेटेड, दिसायलाही देखील सुंदर. या दोघांनी एकमेकांच्या घरी प्रेमाबद्दल सांगून पाहिलं. खूप प्रयत्न केले, पण घरचे तयार होत नव्हते. घरात रोज त्यावरून किरकिर, भांडणं असायची. ह्यानेसुद्धा घरी खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण घरचे ऐकायच्या मनस्थितीतच नव्हते. शेवटी फॅमिलीसाठी स्वतःच्या सुखाची राख रांगोळी केली. तर बरं का, आपल्या गोष्टीतला मुलगा जो आहे तो स्वभावाने खूप हळवा आणि फॅमिलीला जास्त महत्त्व देणारा आहे. तर आपण पुढे वळूया. शेवटी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, पण ती नात्यातून बाहेर पडायला तयारच नव्हती. दररोज त्याला मेसेजेस करायची, कॉल करून रडायची. तो त्याच्या परीने समजावायचा. हळूहळू त्याने तिला रिप्लाय देणं कमी केलं. त्या दिवशी ती कॉलवर जास्तच रडू लागल्यानंतर तो तिला भेटायला आला. दोघेही एका शांत ठिकाणी गेले. त्याने तिला जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, आपले आईवडील आयुष्यभर समाज, नातेवाईक यांना जोडून राहत आलेत. त्यात जी काही थोडी इज्जत कमावली आहे हीच त्यांच्या आयुष्याची कमाई. आपल्यासारखा विचार ते नाही करू शकत. विचारांमध्ये लवचिकता आणण्याचा त्यांचा वय गेला आहे. लहान मुलांसारखे हट्टी झालेत ते. म्हातारपणाकडे झुकलेत. प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही, तर मोठ्या मनाने त्याग करणंही असू शकतं ग. तरीही तुला लग्न करायचंच असेल तर करूयात. तिच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. ती 2 पावले पुढे आली. त्याच्या कमरेभोवती हात टाकले, छातीवर डोकं टेकवलं, त्याला गच्च मिठी मारली. शेवटची. पुढे काही वर्षांनी, कित्येक दिवसांनी तिचा कॉल आला. फोनवर बोलता बोलता जुन्या आठवणी ताज्या झाल्या. भेटायची इच्छा तर दोघांनाही झाली, पण बोलणार कोण? कारण ती आता वेगळ्या नात्यामध्ये अडकलेली होती. अखेर तिनेच पुढाकार घेत भेटायचं ठरवलं. क्षणाचाही विलंब न करता त्याने होकार दर्शवला. लग्नानंतर जवळजवळ 2 वर्षांनी ते दोघे एकमेकांच्या समोरासमोर येणार होते. भेटायचा दिवसही ठरला. सर्व काही अगदी त्यांच्या मनासारखं. हल्ली त्याच्या घरी लग्नासाठी स्थळे पाहणं चाललेलं, तर तिचं 3 वर्षांपूर्वीच लग्न झालेलं. शेवटी तो दिवस उजाडला. 2 वर्षांपासूनचा अपूर्ण संवाद संपेल अन उरेल. तिचं सकाळपर्यंत असं काही कन्फर्मच नव्हतं. याच्या मनात चलबिचल होत होती. बिचारा खूप अस्वस्थ, बेचैन झाला होता. मनात शंका, उद्याची भेट कॅन्सल झाली तर? खूप साऱ्या जुन्या आठवणी, जुने मेसेजेस. 2 वर्षांपासूनच राहिलेलं त्यांचं अपूर्ण बोलणं पूर्ण होणार कसं? रात्रीच त्याने मुद्दामून मोबाईलवर 4 अलार्म लावले. तसं त्याला लगेच जाग आली. जाग कधीच येत नाही. आज मात्र पहिल्याच अलार्मला सकाळी 6 वाजताच उठला. आणि बरोबर आहे ना, आज इतक्या दिवसानंतर भेटणार जे होते ते एकमेकांना. सुरुवातीला दोघे अगदी अनोळखी असल्यासारखे वागू लागले. एकमेकांकडे नजर चोरून पाहत होते.
त्याने अवघडल्यासारखं हाय केलं आणि तिनेही तसाच प्रतिसाद दिला. उशिरा का होईना त्याने अडखळत बोलण्यास सुरुवात केली. सध्या काय चालू आहे इथपासून ते फ्युचर प्लॅन्स काय आहेत इथपर्यंत बऱ्याच विषयांवर दोघे बोलले. पर्सनल आयुष्यावर फार कमी आणि फॅमिलीवर जास्त गप्पा रंगल्या. हळूहळू दोघांमधील अवघडलेपणा कमी होत गेला. रंगत चाललेल्या गप्पांमध्ये एक गोष्ट लक्षात आली की ती बदलली आहे. अगोदरसारखी मस्तीखोर, जास्त बडबड करणारी नव्हती ती. दोघांनी देखील जबाबदारीची जाणीव झाली आहे. पूर्वीच्या आठवणी, सोबत घालवलेला वेळ, एकमेकांबद्दल दोघेही अगदी मॅच्युअलपणे बोलले. मन रिकामं झालं. हलकं हलकं वाटू लागलं. त्याला मिठीत घ्यावंसं वाटलं पण त्याने मुद्दामूनच टाळलं. कधीकाळी त्याची ती प्रेयसी आज दुसऱ्याची बायको झालेली होती. त्यामध्येही तो त्या मुलीला शोधत होता जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. तिच्यासाठी पहिल्या प्रायोरिटीचं तो असायचा. शेवटी हेच की त्यांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं पण लग्न होऊ शकलं नाही. याचा अर्थ हा नाही की प्रेम कुठे कमी पडलं, तर मुळीच नाही. कदाचित ती वेळ त्यांची नव्हती पण प्रेम नक्कीच त्या वेळेला सोबत घेऊन आजपर्यंत ते जपलं जात होतं दोघांकडूनही. त्याला त्याच्या आयुष्यात तिच्याकडून कोणतीच अपेक्षा राहणार नाही किंवा त्या दोघांना असं कधीच वाटणार नाही अरे हे राहिलं, अरे ते राहिलं, कारण त्यांना अपेक्षेपेक्षाही जास्त आणि खूप अशी एकमेकांची साथ लाभली होती जी एका ठराविक वेळेपर्यंत गरजेची असते प्रत्येकाच्या आयुष्यात. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने आपली ही छानशी गोष्ट, छोटीशी गोष्ट इथेच संपते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.